मिरजेत इमारत बांधकाम करताना भिंत कोसळून एक मजूर ठार, 2 जण गंभीर जखमी. मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. मिरज लोणी बाजार येथे आज दुपारी इमारतीचे बांधकाम करत असताना भिंत कोसळून 3 मजूर जागीच गाडले गेल्याची घटना घडली. यावेळी नागरिकांनी या जखमी मजुरांना मलब्यातून बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेला एक बांधकाम मजूर जागीच ठार झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. लोणी बाजार येथील राजू चूग यांच्या जागेत योगिता कन्स्ट्रक्शन यांचं 4 मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. इमारतीचे विटांचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर विटांची भिंत कोसळून 3 मजूर खाली गाडले गेले होते. त्यामध्ये धोंडीराम लांडगे राहणार मिरज, सिद्धांना पुजारी राहणार ख्वाजा बस्ती मिरज हे 2 गंभीर जखमी झाले आहेत, तर तमन्ना कांबळे राहणार कागवाड हा भिंत कोसळल्याने जागीच ठार झाला आहे. योगिता कन्स्ट्रक्शनच्या धोकादायक बांधकामामुळे आज एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका शेजारी काही अंतरावर ही घटना घडल्याने महापालिका गांधारीच्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून येत आहे. आज या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांमधून येत आहे. मिरज शहरातील महापालिकेच्या काही अंतरावर लोणी बाजारमध्ये योगिता कन्स्ट्रक्शन कंपनीचं बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी अपार्टमेंटचं काम होत असताना कामगारांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे आणि 2 कामगार गंभीर झालेले आहेत. या ठिकाणी रेराने जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही हे तपासणीचा विषय आहे. याची चौकशी झाली पाहिजे. मिरजेच्या नगर रचना विभागाचा अनागोंदी कारभार हा फार मोठा आहे. या ठिकाणी होत असलेल्या कामाची चौकशी होणे, या ठिकाणी मिरजेचे नगर रचनाकार म्हणून राजेंद्र काकडे साहेब यांनी केलेल्या कामाची पण चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी आज जो काम झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, त्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन संबंधित जे योगिता कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, संबंधित कोण अधिकारी असतील ज्यांनी बांधकाम परवाने दिलेले आहेत, ज्यांनी या ठिकाणी फायली मंजूर केलेल्या आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्या ज्या मृत्यू झालेल्या व्यक्तीला न्याय दिला गेला पाहिजे. आणि या ठिकाणी कामगार महापालिकेच्या काही अंतरावर असल्या प्रकारचे कामकाज चालत असतील तर मिरज शहरातील इतर जे बांधकाम चालू आहेत त्यांचीही सखोल चौकशी होऊन त्या योग्य पद्धतीने कामगारांची सुरक्षितता घेतली गेली पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री म्हणून सुरेश भाऊ खाडे यांच्या मतदारसंघात कामगारांची सुरक्षितता जर या ठिकाणी पाहिली जात नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रामधील काय परिस्थिती असेल ही चौकशीचा विषय आहे. तरी ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामकाज चालू आहे त्या ठिकाणी रेराच्या नियमाची अंमलबजावणी होती की नाही हे पाहणे नगरपालिका विभागाचं नगर रचना विभागाचं काम आहे. तरी या ठिकाणी आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासक म्हणून या ठिकाणी कामकाज येऊन घटनास्थळी पाहणी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई, फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी ही मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. जर लवकरात लवकर या संदर्भात कारवाई झाली नाही तर मिरज शहर परिवर्तन समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, महापालिका प्रशासनाने घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.